बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। अमरावतीच्या मेळघाटात पाणी टंचाईची धग वाढली। 9 गावांना 21 टँकरने पाणी पुरवठा। पाहूयात सविस्तर बातमी। अमरावती जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात परिस्थिती चिंताजनक बनली आहे। सध्या तालुक्यातील 9 गावांना तब्बल 21 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे। तसेच 17 गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे। मे महिन्यात तापमानात मोठी वाढ झाल्यानंतर चिखलदरा तालुक्यातील 250हून अधिक गावांमध्ये पाणी टंचाईची झळ जाणवू लागली आहे। मार्च महिन्यापासूनच टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून मे महिन्याच्या अखेरीस परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। दरम्यान गेल्या वर्षी देखील चिखलदरा तालुक्यातील 19 गावांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा लागला होता। यंदाही पावसाळा उशिरा झाल्यास ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। ग्रामीण भागातील विहिरी आणि जलस्रोत कोरडे पडत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे। प्रशासनाकडून टँकरच्या फेऱ्या वाढविण्याबरोबरच पर्यायी जलस्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। स्नेहा धावडे, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग यांनी सांगितले की चिखलदरा तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये नियमित टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात असून आवश्यकतेनुसार आणखी गावांचा समावेश करण्यात येणार आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे। पाणी टंचाई अंतर्गत आपण बऱ्याच प्रकारच्या उपाययोजना यावर्षी प्रस्तावित केल्या आहेत। त्यामध्ये स्रोत बळकटीकरण, विशेष दुरुस्ती, टँकर, अधिग्रहण या सगळ्या उपाययोजना प्रस्तावित आहेत। त्यापैकी चिखलदऱ्यामध्ये आज रोजी 9 गावांमध्ये 21 टँकर सुरू आहे। अधिग्रहणामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये 80 गावांमध्ये 89 अधिग्रहण प्रस्तावित आहे। मान्य जिल्हाधिकारी व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार ज्या गावांमध्ये टंचाई भासेल त्या गावाला तत्परतेने टँकर किंवा अधिग्रहण प्रस्तावित करण्याची सूचना दिलेल्या आहेत।